नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये। बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील कापसाचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतीचं बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा। कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कापसाचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे। व्हिडिओला बिलकुल भी स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 26 जानेवारी 2026 मध्ये वर्धा मध्ये मध्यम स्टेबल मध्ये 350 ची आवक, कमीत कमी दर 7600 रुपये, जास्तीत दर 8225, सर्वसाधारण दर 7950 रुपये। तसे खामगाव मध्ये मध्यम स्टेबल मध्ये 633 ची आवक, कमीत कमी दर 7800 रुपये, जास्तीत दर 8001, सर्वसाधारण दर 7900 रुपये। वरोळा शेवगाव मध्ये 120 ची आवक, कमीत कमी दर 8000 रुपये, जास्तीत दर 8125, सर्वसाधारण दर 8020 रुपये। तसे हिमायत नगर मध्ये मध्यम स्टेबल मध्ये 31 ची आवक, कमीत कमी दर 7500 रुपये, जास्तीत दर 7700, सर्वसाधारण दर 7600 रुपये। तसे बार्शी टाकळी मध्ये मध्यम स्टेबल मध्ये 1527 ची आवक, कमीत कमी दर 8010 रुपये। तसे सिंधी सेलू मध्ये मध्यम स्टेबल मध्ये 1850 ची आवक, कमीत कमी दर 8110, जास्तीत दर 8285, सर्वसाधारण दर 8150 रुपये। तसे फुलंब्री मध्ये मध्यम स्टेबल मध्ये 2083 ची आवक, कमीत कमी दर 7750 रुपये, जास्तीत दर 7950, सर्वसाधारण दर 7800 रुपये। हे होते 26 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील कापसाचे ताजे बाजारभाव। भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।